नमस्कार मित्रांनो, मी जयकर वाणके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे 4थं युनिट आहे त्यातली पहिली पोयम द वेट ही सादर करणार आहे. याचं पेज नंबर 77 व 78 अशा 2 पानावर ही पोयम आहे. तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, तुम्ही जर अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया तो सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट जरूर करा. पेज नंबर 77 माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल. द वेट. आता वेट मीन्स शॉर्ट फॉर्म ऑफ वेटरनरियन, अ डॉक्टर फॉर एनिमल्स अँड बर्ड्स. वेटरनरियन म्हणजे काय, तर प्राण्यांचा व पक्ष्यांचा डॉक्टर, जनावरांचा पक्ष्यांचा डॉक्टर. जो वेट त्याचा फुल फॉर्म इथं दिलेला आहे. तर बघूयात थोडक्यात आपण पशुवैद्यक असं म्हणूयात. टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटंट वेट. कॉम्पिटंट हॅव्हिंग व्हेरी गुड नॉलेज अँड ॲबिलिटी. तर एक यशस्वी आणि एक सक्षम असा, लायक असा, कार्यक्षम किंवा ज्याच्यामध्ये उत्तम असं ज्याला नॉलेज आहे आणि ज्याची जो सक्षम आहे ते काम करण्याची, म्हणजे एक उत्तम असा वेट म्हणजे वेटरनरियन होण्याची, असा त्याला काय आहे बघा, तर नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड. तर त्याला फारच वाईड अशा ज्ञानाची गरज आहे. विस्तीर्ण असं त्याला ज्ञान पाहिजे. तर एखादा यशस्वी असा, सक्षम असा, कार्यक्षम असा पशुवैद्यक होण्यासाठी काय गरजेचे आहे, तर त्याला प्रचंड असं गाढं ज्ञान असणं गरजेचं आहे. फारच मोठं ज्ञान असणं गरजेचं आहे. फॉर ईच ऑफ द पेशंट्स he is likely to get possesses a different insight. कारण का, तर त्याला जे पेशंट्स म्हणून जे त्याच्याकडे येणार असतील, त्याला ज्यांचा डॉक्टर म्हणून जायचं असेल, त्यांचे जे पेशंट्स असतील त्यांच्यात possesses a different insight, different types of size of organs inside the body. तर त्या प्राण्यांच्या, त्या पशूंच्या, पक्ष्यांच्या आतमध्ये, शरीरामध्ये विविध प्रकारची त्यांची रचना असेल, त्यांच्या शारीरिक रचना, त्यांचा आकार वेगळा असेल, त्यांचे अवयव वेगवेगळे असतील आणि अशा सगळ्या अवयव, आकार, त्यांची रचना, अशा सगळ्या त्या विविध असणाऱ्या अशा प्राण्यांचे असे त्याचे पेशंट असणार आहेत. आणि यासाठी त्याला त्याच्या व्यवसायामधलं उत्तम असं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर आणि तरच तो एक सक्षम, कार्यक्षम, एक लायक असा आणि यशस्वी असा तो काय होऊ शकतो, तर पशुवैद्यक होऊ शकतो. हा झाला पहिला स्टांजा. सेकंड, ही मस्ट नो वाय द कॅट इज रेफ्युजिंग हर मिल्क. आता मांजर दूध प्यायला नकार का देते हे त्याला माहीत असायलाच हवं त्या यशस्वी वेटरनरियनला. वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. कुत्रा त्याला जे दिलेलं हाड आहे ते तो का खात नाही तेही त्याला माहित असायला हवं. वाय द कोट ऑफ द हॉर्स इज नॉट शायनिंग लाईक सिल्क. हॉर्सची कोट म्हणजे काय, तर घोड्याच्या अंगावरती असणारं जे काही केसाळ असं जे कातडं आहे डगला, ते जे घोड्याचे जे डगला आहे किंवा जे घोड्याचे जे केस आहेत ते जणू रेशमासारखे का चमकत नाहीत
याची त्याला माहिती असायला हवी, म्हणजे हेही त्याला त्याचं ज्ञान असायला हवं. वाय द पॅरट डज नथिंग बट ग्रोन. ग्रोन मीन्स अ साऊंड ऑफ पेन, कणणे. तर पोपट काहीही न करता फक्त कणतोय का, हेही त्याला माहित असायला हवं. वाय द डक्स अँड द चिकन्स आर फेलिंग टू ले. तर आता इथं फेलिंग टू ले या शब्दाचा अर्थ नेमका काय घ्यायचा याबाबत तशी बरेच एक साशंकता आहे. मी तुम्हाला अर्थ सांगतो. टू ले असे बरेचसेच अर्थ आहेत, म्हणजे एखादी गोष्ट ठेवणे, व्यवस्थित त्याची मांडणी करणे, पसरून ठेवणे. आणि अगदी पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या संदर्भातला याचा अर्थ आहे तो म्हणजे अंडी घालणे. तर मी इथं असा अर्थ सांगतो. आता कदाचित इथं चिकन्स आहेत, म्हणजे पिल्ली आहेत कोंबडीची, डक्स बदक आहेत. तर एखाद्याचं असं मत असेल की मग ते पिल्ली अंडी कशी घालतील. तर या बाबतीत मात्र एक मोठं एक साशंकता आहे या अर्थाबद्दल. तुम्ही डिक्शनरीमध्ये याचा अर्थ पाहू शकता. भरपूर अर्थ आहेत याचे, पण इथं या संबंधाला मला असं वाटतं की इथं त्यांना त्या कोंबडी आणि जे बदक आहेत ते फॉलिंग टू ले, म्हणजे हे ते अंडी घालायला असमर्थता, ते अयशस्वी का होत आहेत किंवा ते अंडी घालण्यास असमर्थ का आहेत, हेही त्याला माहिती असावं, असं कदाचित कवीला सांगायचं असेल. अगदी आता इथं मी शिक्षकांना एक, तुम्ही या पाठीमागं 79 वरती एक कोड दिलेला आहे. तो कोड स्कॅन केला की त्याच्यानंतर ते दीक्षा ॲप ज्यांना अलाव आहे, ते शाळेतील शिक्षकांना तो वापरता येतो. त्याच्याबद्दल त्यांना अधिक ते माहिती सांगू शकतात. पण इथं मला असं वाटतं याचे खूप अर्थ आहेत. त्यातला याच्या संदर्भाला अर्थ असं मी असं सांगेन, कदाचित तो बरोबर असेल किंवा नसेल, पण तो अर्थ असेल तो असा असेल बघा की त्याला हेही माहिती असायला हवं की कोंबडी आणि बदक ही अंडी घालण्यास असमर्थ का आहेत, म्हणजे ती अंडी का घालत नाहीत, ते अंडे घालायचं त्यांचं काय चुकतंय. तर हे त्याला माहित असायला हवं. त्यात नेमकं का ते अंडी घालते हे त्याला माहिती असायला हवं. वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग्स. त्यातला जो कॅनरी नावाचा जो काही बर्ड आहे, पक्षी आहे, तो पिवळ्या पिसांचा एक गाणारा पक्षी आहे. तर तो बघा, फेंट मीन्स, फेंट या शब्दाचा क्षीण, मंद किंवा दुर्बल. तर तो कॅनरी नावाचा जो बर्ड आहे तो अगदी क्षीणपणे किंवा मंदपणे तो का त्याचं गाणं गातोय हेही त्याचं कारण त्याला माहित असायला हवं. कुणाला, तर त्या वेटला. अँड इफ ही इज कॉल्ड टू द झू ही मस्ट से अन इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. त्यापुढं त्याला जर का झू मध्ये बोलावलं तर त्याला अगदी इनक्रेडिबल मीन्स अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय अशा काही गोष्टी त्याला तिथं सांगता यायला पाहिजे. त्याला जर विचारलं तर इतक्या गोष्टी सांगता यायला पाहिजेत की लोकांना त्याच्यावरती विश्वास ठेवायला सुद्धा कठीण जाईल, इतकी माहिती त्याला असायला हवी जर त्याला झू मध्ये बोलावलं तर. म्हणजे एखाद्या पशु पक्षी उद्यानामध्ये जर त्याला बोलावलं तर त्या जनावरांना काय झालेलं आहे हे पाहण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टींची, म्हणजे अगदी A to Z पर्यंतची सगळी त्याला माहिती असायला हवी, असं इथं त्यांना सांगायचं आहे. त्यापुढं इफ द लायन्स कॉट अ कोल्ड. मग कुठल्या कुठल्या गोष्टी त्याला गरजेच्या असतील माहितीच्या, तर बघा, इफ द लायन्स कॉट अ कोल्ड, सिंहाला थंडी वाजली किंवा सिंहाला थंडी जाणवायला लागली, त्याला हुडहुडी बदली. इफ द झेब्राज गेटिंग ओल्ड. झेब्रा हा वृद्धत्वाकडे निघालेला आहे, तो म्हातारा व्हायला लागलेला आहे, त्याच्याबद्दलची. इफ द
सेंटिपेड हॅज ट्रबल विथ हिज फीट. तर सेंटिपेडचा अर्थ अ स्मॉल लॉंग थिन क्रिचर विथ मेनी लेग्स, म्हणजे एक असा छोटा लांबलचक सडपातळ असा एक जीव ज्याला अनेक पाय असतात, म्हणजे थोडक्यात गोम. तर तिला नेमकं तिच्या पावलांमध्ये नेमकी काय त्रास आहे, कुठल्या प्रकारचा तिला त्रास जाणवतोय हेही त्याला माहित असायला हवं. इफ द हिप्पोज फॉलिंग इल, हिप्पो म्हणजे पान गेंडा किंवा पानघोडा, तो जर का आजारी पडला तर त्याच्याबद्दलची सुद्धा त्याला माहिती असायला हवी. इफ द बायसन्स गॉट अ चिल, बायसन गवा, रानगवा, जंगली गव्याला जर का थंडी वाजून आली, हुडहुडी भरून आली त्याला, तरी सुद्धा त्याच्याबद्दल त्याला त्याची माहिती असायला हवी. इफ द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट, जर आर्टिक फॉक्सला उष्णतेचा त्रास जर जाणवायला लागला तर त्यासाठी नेमकं काय करावं याचीही त्या पेटला माहिती असायला हवी. इफ सम विरुलेंट डिजीज, विरुलेंट कॉज्ड बाय व्हायरस, म्हणजे जर एखादा सूक्ष्म जीवांमुळे झालेला होणारा जर रोग हॅज अटॅक्ड द चिंपांजीज, जर सूक्ष्म जीवांमुळे झालेला एखाद्या रोगाचा हल्ला चिंपांजीवरती झाला किंवा चिंपांजीला तशा प्रकारचा सूक्ष्म जीवाणूंमुळे होणारा जो काही रोग आहे तो जर का झाला, त्या हल्ल्याचा त्या रोगाला तो जर का चिंपांजी बळी पडला, त्याचं शरीर बळी पडलं, तर त्याची सुद्धा त्याला माहिती असायला हवी. इफ द टॉर्टॉइज हॅजंट स्टर्ड फॉर सेव्हरल इयर्स, स्टर्ड मीन्स मूड, जर अनेक वर्ष जर टॉर्टॉइज कासव हललं नाही तरी सुद्धा त्याला त्याची माहिती असायला हवी. इफ द बेअर्स टू फुल ऑफ बन्स, जर बन्स म्हणजे केसांचा झुपका किंवा बुचडा किंवा महिलांच्या बाबतीत आंबाडा असं म्हणूया, तर बेअर जर अस्वलाला त्याच्या अंगावरचा केसांचा खूप मोठा प्रचंड मोठा झुपका केसांचा जर वाढला तर त्याची बद्दलची त्याला माहिती असायला हवी, त्याच्या केसांबद्दलची सुद्धा त्याला माहिती असायला हवी. इफ द कोब्रा इट्स हर सन्स, जर कोब्रा नाग जातीचा जो सर्प आहे तो जर का त्याच्या सन्सना जर का खात असेल, त्याच्या मुलांना जर तो खात असेल, इफ तिच्या मुलांना जर ती खात असेल. इफ द पॅन्थर हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर्स, आणि जर पॅन्थर म्हणजे बिबट्या किंवा बिबळ्या वाघ किंवा चित्ता, त्याची त्याची मादी आहे ती त्याच्या कानात जर चावत असेल, त्याचं चेरवण करत असेल, तर त्याबद्दलची सुद्धा त्याला माहिती असायला हवी. इफ जिराफ्स हॅव हॅड अ टिफ मीन्स अ क्वॅरल, जर जिराफांमध्ये जर झुंज झालेली असेल, त्यांच्यामध्ये जिराफांची झुंज झाली असेल, भांडण म्हणण्यापेक्षा झुंज झाली असेल, अँड देअर नेक्स आर फीलिंग स्टिफ, आणि त्या भांडणामुळे त्यांच्या जर का माना ह्या ताठ, स्टिफ म्हणजे ताठ, या जर का ताठ भासत असतील तर त्याची सुद्धा माहिती त्याला असायला हवी. आणि त्याच्यावरचं नेमकं काय केलं पाहिजे हेही त्याला माहित असायला हवं. इफ हायनाज विल नॉट लाफ ॲट कीपर्स जोक, हायनाज म्हणजे तरस हा कीपरच्या, कीपर म्हणजे झू कीपर, तरस हा झू कीपरच्या जोक्स वरती जर हसणार नसेल. इफ द मंकीज पिच हिज टेल, जर माकडानं त्याच्या शेपटीला जर चिमटा काढला असेल. इफ द रायनोज लुकिंग पेल, रायनोज म्हणजे गेंडा, जर गेंडा हा निस्तेज जर दिसत असेल
आजारी असल्यानंतर सर्वच म्हणजे माणसं किंवा जनावर सुद्धा निस्तेज दिसतात जर तो दिसत असेल. इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग, आणि जर हत्ती पेपर बॅग्स खात असेल, पेपर बॅग्स खातो. अँड चॉक्स, आणि काय होतं त्यामुळं त्याचा दम कोंडला जातो, त्याचा श्वास गुदमरतो. हे जर झालं असेल तर ह्या सगळ्यांची माहिती त्याला असायला हवी. कुणाला? त्या वेटला, त्या वेटरनरीयनला ते माहिती असायला हवी. इफ द कॅमल हर्ट्स हिज हम्प, कॅमलची हंप म्हणजे उंटाची जी पाठी जी असते मोठी उंच ती मदार असं म्हटलं जातं. जर उंटाच्या मदारीला जर का इजा झाली. इफ द कांगारू वॉन्ट जम्प, आणि जर कांगारू जर उड्या मारू शकत नसेल तर नेमकं काय करायचं याची माहिती सुद्धा त्या वेटला असायला हवी. इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाइट्स, जर मगर टर्न्स कॅनिबल, कॅनिबल मीन्स वन हू इट्स ह्युमन फ्लेश, म्हणजे काय तर मानवाचं मांस खाणारी तो कुणीही म्हणजे नरभक्षक. जर मगर जर का नरभक्षक झाली आणि ती माणसांना भक्षण करायला त्यांना चावायला लागली असेल तर नेमकं काय करावं हे त्याला माहित असायला पाहिजे. तिला दे रन अवे अँड गेट, तर मग ती काय करतील तर ती पळून जातील आणि मग त्यांना भेटेल. कोण भेटेल तर दॅट ऑमनिसियंट द वेट. ऑमनिसियंट या शब्दाचा अर्थ वन हू नोज ऑल द एव्हरीथिंग. आणि मग ह्या सगळ्या प्राण्यांचा जो काही त्रास आहे तो सगळा त्रास पाहून ते झूतली लोक ते काय करतील तर ते दूर ज्यावेळेला इतरत्र पळून जातील आणि त्यांना तो एक ऑमनिसेंट म्हणजे सर्वज्ञ असा तो पशुवैद्यक त्यांना भेटेल. अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट, आणि त्याच्याकडनं मग ती लोक काय अपेक्षा करतील तर त्यानं ह्या सगळ्या गोष्टी नीट सुव्यवस्थित कराव्यात. म्हणजे आजारी असलेले त्या प्राण्यांच्या बाबतीत घडलेले जे काही आजार असतील किंवा त्याला झालेल्या इजा असतील या सगळ्या त्यानं ठीक कराव्यात, दुरुस्त कराव्यात अशी अपेक्षा असेल. आणि एवढा तो सर्वज्ञानी असायला हवा. त्यापुढं profoundly I pity the wait who must learn such a very great deal for this pay. profoundly म्हणजे greatly, deeply, सखोल किंवा गाढ. मला त्या अशा पशुवैद्यकाबद्दल मला खरोखरच खूपच गाढी अशी सखोल असं मला म्हणजे त्याच्याबद्दलची मला दया वाटते किंवा करुणा वाटते की त्याला या सर्व गोष्टींना सामोरं जाण्यासाठी त्याला खूप काही शिकावं लागतं आणि एवढं सगळं केल्यावरती मग त्याला त्याचं पे मिळतं, मग त्याला त्याचं पेमेंट मिळतं. म्हणजे म्हणून मला त्याच्याबद्दल दया वाटते, मला त्याच्याबद्दल खूप दया वाटते, खूप मोठ्या मला त्याच्याबद्दल करुणा वाटते, दया वाटते, अनुकंपा वाटते. कारण का तर इतकं सगळं ह्या सगळ्या प्राण्यांबद्दल खूप काही गोष्टी घडतात आणि या सगळ्याबद्दल त्याला माहिती करून घ्यायची असते. यातनंच मग परत त्याला त्यातनं त्याचं पे मिळवण्यासाठी इतकं सगळं त्याला माहिती असतं, गरजेचं असतं. आणि म्हणून मग मला त्याच्याबद्दल काय वाटते तर दया वाटते. आणि एवढं सगळं केल्यानंतर मग त्याला त्याचं पेमेंट मिळतं त्याबद्दलचं, याच्यावरती मला त्याची दया वाटते. माय सन, आय ॲडवाइज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. यापुढं हे जे स्पीकर आहेत ते आपल्या मुलाला असा सल्ला देतात की माझ्या मुला, मी तुला अगदी खंबीरपणे, भक्कमपणे, ठामपणे मी एक तुला असा सल्ला देतो. तू काय कर तर तू तुझ्या जगण्यासाठी पैसे तू कमवतोयस की नाही तो कमव, पण तो एका सोप्या पद्धतीने कमव. तू काय कर तर तुला तुझ्या जीवन जगण्यासाठी, तुझा चरितार्थ चालवण्यासाठी तू सोपा मार्ग निवड. अशा प्रकारचा मी तुला अगदी ठामपणे, खंबीरपणे मी तुला सल्ला देतो.
कारण का माहितीये? कारण तू जर वेट झालास, पशुवैद्यक झालास, तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागतील, तुला माहित असायला लागतील. डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झूऑलॉजिकल क्राऊड. त्यापुढे ते असं त्याला सल्ला देतात की झूऑलॉजिकल क्राऊड आहे म्हणजे प्राणीशास्त्रीय जी काही गर्दी आहे, प्राणीशास्त्र विषयक जी काही गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये, त्या गर्दीला अटेंड करण्याचा म्हणजे त्या गर्दीचा एक भाग होण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. अ फार मोर ऍडवाइजेबल प्लॅन. तर त्याऐवजी तुला एक अत्यंत शहाणपणाचा असा ऍडवाइजेबल, विवेकी एक असा सल्ला तुझ्यासाठी, मी एक योजना आहे तुझ्यासाठी. ती काय आहे? इज टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर. तर तू काय व्हायला हवंस? तर तू स्वतःला डॉक्टर म्हणवून घ्यायला हवंस, म्हणजे तू नव्हे, इतरांकडनं. आणि यासाठी तुला काय करायला हवं? अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेसेस ऑफ मॅन. त्यामुळं तुला माणसांचे जे काही आजार आहेत, त्या माणसांच्या आजारावरती ट्रीटमेंट करायला तू स्वतःला अलाउ करायला हवंस. म्हणजे काय? तर हा तुला मी अत्यंत शहाणपणाचा असा सल्ला देतोय. म्हणजे काय बघा मित्रांनो, थोडक्यात सांगतो, या कवितेतले जे स्पीकर आहेत त्यांची अशी इच्छा आहे की वेटरनरी डॉक्टरला प्रचंड प्रमाणामध्ये त्याला ज्ञान असायला हवं. म्हणजे जेवढे काही पक्षी आणि जेवढे काही प्राणी प्रजाती आहेत या त्यांच्या सर्व आजारांबद्दलचं त्याला खूप मोठं गाढ ज्ञान असायला हवं. आणि एवढं सगळं ज्ञान असायला हवं, त्यांच्याशी काय चांगलं घडतंय, काय वाईट घडतंय, या सगळ्या गोष्टींचं त्याला माहीत ज्ञान असल्यानंतर मग त्याला त्यातनं पैसे मिळणार आहेत. आणि हा जॉब अत्यंत खडतर आहे, कठोर आहे. आणि म्हणून हे स्पीकर आपल्या मुलाला असा एक शहाणपणाचा, एक विवेकी असा सल्ला देतात की तर तू काय कर? तर यापेक्षा तू काय कर? तर तू स्वतःला माणसांचा डॉक्टर म्हणवून घे, माणसांचा डॉक्टर हो. तू काय कर? तर माणसांच्या आजारपणावरती तू उपचार कर. म्हणजे काय? तर वेटरनरी डॉक्टरचं काम खूप मोठं आहे. त्याच्या कामाला ते अजिबात नावं ठेवत नाहीत. त्याच्या कामाला ते सॅल्यूट करतात पशुवैद्यकाच्या. पण तू मात्र वेटरनरी डॉक्टर होऊ नकोस. त्याच्याऐवजी तू काय कर? तर सोप्या मार्गाने तू पैसा कमव, तू माणसाचा डॉक्टर हो. म्हणजे असं का म्हटलं असेल हो? तर प्राण्यांना, जनावरांना, पक्ष्यांना त्यांना नेमकं काय दुखतंय, काय झालंय हे सांगता येत नाही. ते डॉक्टरनं किंवा त्याच्या मालकाने ते ओळखायला लागतं. माणसाचं त्याच्या उलट आहे. माणूस स्वतः काय झालेलं आहे ते सगळं त्याच्या डॉक्टरला सांगतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या स्पीकरना आपल्या मुलानं माणसाचा डॉक्टर व्हावं असं वाटतं आहे. कारण का? तर खूपच जो वेटरनरियन आहे, पशुवैद्यक असा डॉक्टर आहे, त्याला खूपच माहिती असणं गरजेची आहे. आणि एवढं सगळं गाढ ज्ञान त्याला त्या प्राणी आणि पक्ष्यांच्या आजारांबद्दलच्या, त्यांच्या शरीर रचनेबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. त्यामुळेच ते काय म्हणतात, तर यापेक्षा काय करतो? तू माणसाचा डॉक्टर हो. माणसाचं शरीर पण तसं भरपूर गुंतागुंतीचं आहे, पण ते फक्त मानवी शरीर असणार. इथं मात्र शरीर वेगवेगळी असणार आहेत. अनेक प्राणी त्यांची अनेक शरीरं, अनेक पक्षी त्यांच्या रचना, अनेक अवयव हे सगळे भिन्न आहेत. म्हणून हे काय करतायत? तर आपल्या मुलाला असा सल्ला देत आहेत की तू काय हो, यापेक्षा तू माणसांचा डॉक्टर बन आणि तू माणसांनाच तू काय कर? तर ट्रीटमेंट कर. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कृपया माझा व्हिडिओ लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो.